तर मित्रांनो, हा आहे रो हाऊस. ही बॅक साईड आहे रो हाऊसची. आता फ्रंट साईड बघूया आपण. तर मित्रांनो, बघूया शेजारी सर्व रो हाऊस आहे आणि हा आपला रो हाऊस सेल करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता कॉर्नरचा रो हाऊस आहे आणि आजूबाजूला सर्व रो हाऊस आहेत. तर समोर रो हाऊस आहे, चारही साईडला त्याचे रो हाऊस आहेत. तर आपण आता पार्किंग बघूया. तर पार्किंगमध्ये सिडॅन वगैरे कोणतीही मोठी गाडी बसू शकते. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, झाडे बिडे सर्व लावायसाठी जागा आहे आणि समोरच्या साईडने स्टाईल बसवली आहे. तर हा मित्रांनो गेट आहे आणि साईडचे तुम्हाला पहिले जागा दाखवून देतो मी. तुम्ही बघू शकता खूप झाडे लावलेले आहे तिथं. तुम्ही कोणतेही काढून दुसरे झाडंसुद्धा लावू शकता. तर ही बॅक साईड आहे मित्रांनो. ही बॅक साईडची पार्किंग आहे, म्हणजे त्यांना 2 पार्किंग दिलेलं आहेत, एक फ्रंट साईड आणि बॅक साईड. बॅक साईडमध्ये 4 व्हीलर बी आरामशीर कोणतीही मोठी बसून जाते, म्हणजे पुढं बी 4 व्हीलर लावू शकता आणि बॅक साईडला बी 4 व्हीलर लावू शकता तुम्ही. तर हा मित्रांनो रो हाऊस आहे, हे बॅक साईड आहे. साईडने सुद्धा रो हाऊस आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा, हा रस्ता आहे. तर आपण आता फ्रंट साईड बघू. तर हा मित्रांनो हा दरवाजा आहे. स्टार्टिंगलाच पायऱ्या दिलेल्या आहेत वरती जायला आणि इथं कोणत्या छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी स्पेस दिलेला आहे. चांगल्या पद्धतीचा स्पेस आहे आणि हा दरवाजा डिझाईन वगैरे पूर्ण केलेलं आहे. हे मित्रांनो टॉयलेट बाथरूम आहे, स्टाईल दिलेला वरपर्यंत. तर हा खालचा ग्राउंड फ्लोअरचा रूम आहे. तर बघू शकता तुम्ही, एकदम चांगल्या पद्धतीने कलर वगैरे केलेला आहे. तर हा बॅक साईडचा डोअर आहे. तुम्हाला याच्या आधी मी तुम्हाला दाखवलं पार्किंगचं, तुम्ही बघू शकता. हे बघा, जागा पण खूप मोठी आहे. याच्यापेक्षा थोडी मोठी पण 4 व्हीलर लागू शकते, काय प्रॉब्लेम नाही. तर आजूबाजूला सगळे रो हाऊस आहेत. तर मित्रांनो आता वरचे रूम बघू. तर वरती जाता जाता खिडकी दिलेली आहे. तर मित्रांनो समोर हे डिझाईन केलेली इथं. तर मित्रांनो हा रूम आहे वरचा. वरने POP वगैरे सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे समोरच गॅलरी दिलेली. आता ह्या साईडची जागा दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता, पूर्ण फर्निचरसह भेटणार आहे हा रो हाऊस. परत एकदा ऐका मित्रांनो, पूर्ण फर्निचरसह भेटणार आहे आणि तुम्हाला शेवटला मी प्राईस सांगतो याची. तर मित्रांनो ही गॅलरी इथे तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या पद्धतीने फर्निचर केलेलं आहे. ही गॅलरी आहे पूर्ण. वरती सुद्धा फर्निचरचा वापर केलेला आहे. तर व्ह्यू बघू शकता तुम्ही मित्रांनो समोरचा. आजूबाजूला सगळे रो हाऊस आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो हा तिसरा रूम आहे. इथे टॉयलेट बाथरूम आहे, जसं खाली होतं तसं. इथे सुद्धा स्टाईलचा उपयोग केलेला आहे. तर हा मित्रांनो किचन आहे. तर वरतीपर्यंत स्टाईल दिलेली आहे. सर्व फर्निचरसह भेटणार आहे आणि याच्या खाली किचन ट्रॉली. फर्निचरचा खूप जास्त वापर केलेला आहे. तर मित्रांनो वरती 2 किचनला खिडक्या दिलेल्या आहेत. तर मित्रांनो वरच्या रूमच्या पायऱ्या आहेत. तर आपण वरती बघू शकता तुम्ही, एक खिडकी दिलेली जसं खाली दिलेली तसं. हे बघू शकता तुम्ही मित्रांनो, जसं खाली फर्निचरचा वापर केला तसं इथं पण केलेला आहे. आणि मित्रांनो वरती सुद्धा POPचं काम केलेलं आहे. तर चांगल्या प्रकारचं POPचं काम केलेलं आहे. तर हा मित्रांनो वरचा बेडरूम आहे, अतिशय खूप मोठा पद्धतीचा आहे. आणि हा मित्रांनो गॅलरी आहे.
जशी सेम गॅलरी होती तशीच वरती पण आहे. वरती सुद्धा फर्निचरचा वापर केला आहे. लाईट बसवलेत. तर मित्रांनो इथं पण सुद्धा लाईट आणि ग्रीनचा वापर केलेला आहे. तर हा समोरचा व्ह्यू आहे. चांगल्या पद्धतीची कॉलनी आहे. तर मित्रांनो चांभार लेणीच्या जवळ आहेत. तर मित्रांनो इथे टॉयलेट बाथरूम आहेत. चांगल्या पद्धतीच्या दरवाजाचा उपयोग केलेला आहे. तर मित्रांनो इथं पण POP केलेलं आहे आणि सर्व डिझाईन वेग आहेत POPची. तर मित्रांनो इथं 2 खिडक्या दिलेल्या आहेत. इथं सुद्धा फर्निचरचा वापर केलेला आहे. तर मित्रांनो हे वरचे टेरेस आहे. तर मित्रांनो टेरेस बघा इथं सुद्धा खिडकी दिलेली आहे. जशी खाली होती तशी कार्पेटचा वापर केलेला आहे. तर मित्रांनो हा टेरेस आहे. तर पूर्णपणे मोकळा आहे. वरती 500 लिटरची टाकी दिलेली आहे. तर मित्रांनो साईडचा व्ह्यू दाखवून देतो तुम्हाला. सर्व रो हाऊस आहेत लाईनीत. तर मित्रांनो ह्या एरियाचं नाव आहे बोरगड उज्ज्वल नगर मेरी मसरूळ. तर साईडच्या वरती जाण्यासाठी सीडी सुद्धा दिलेली आहे. तर मित्रांनो 4 साईडला रो हाऊस आहेत आणि चांभार लेणी जवळच आहेत ते. तर नक्की विजिट करा इथं. तर कमेंटमध्ये मेसेज टाका मला, मी तुम्हाला नंबर देतो, तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. आणि याची प्राईस ठेवलेली आपण 60 लाख रुपये. फर्निचरसह 60 लाख रुपये प्राईज आहे. कमी जास्त याच्यात होऊन जाईल.